मित्रो, सुखी आनंदी समाधानी जीवनासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट मी आज मला सांगणार आहे. आपण आनंद देणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या, उत्साह वाढवणाऱ्या, आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टीच्या कनेक्ट आहोत का? त्याच्याशी जोडलेले आहोत का? जोडलेलं असणं अतिशय गरजेचं आहे. हे जर कनेक्शन सकारात्मक बाबीशी असेल तर आनंदाचे फुलोरे आपल्या आयुष्यात फुलू शकतात. आणि आपण जर आपलं माइंड, आपलं मन नकारात्मक बाबीशी कनेक्ट असेल, चुकीच्या गोष्टीसोबत कनेक्ट असेल. आता बघा, कधी कधी तार चुकीच्या दोन तारा आहेत, ज्या तारावर ती तार टाकायला पाहिजे ते पाहिजे चुकीच्याच तारावर टाकला आपण, तर तिथे जाळ लागते. एकाने असं म्हटलेलं आहे, लग्न झालं आणि पत्नीसोबत जर कनेक्टिव्हिटी चांगली असेल, सकारात्मक संबंध निर्माण असतील, तर त्याच्यामध्ये प्रेमाचे फुलोरे फुलतात. नाहीतर झटके लागतात. अशा पद्धतीचं एक रीलमध्ये मी ऐकलं. म्हणजे ते खरं आहे. म्हणजे आपण नको तिथं कनेक्ट झालो, नकारात्मक बाबीशी कनेक्ट झालो, तर आपल्याला जीवनामध्ये अस्वस्थता, दुःख, वेदना, पश्चाताप, खंत बाळगत जगावं लागतं. मग भय, संशय ह्या सगळ्या गोष्टी जन्म घेतात, दुःख जन्म घेतात. मी अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगणार आहे. संपर्कात असणं आणि कनेक्ट असणं ह्या वेगळ्या दोन गोष्टी आहेत. आता एक तुम्हाला मी हे उदाहरण देतो. हे याच्यासोबत जर हे कनेक्ट आहे, समजा इकडे असंही समजा की लाईट आहे आणि हा जर असं इथं हे कनेक्ट झाला, हे कनेक्ट झालं तरच काय होते, चार्जिंग होते. पण हे संपर्कात आहे, फक्त इथं आहे, वर ठेवले असं, याच्या संपर्कात आहे पण कनेक्ट नाही. कनेक्ट झालं तरच त्याची वीजचा प्रवाह वाहतो. म्हणजे मला हे उदाहरण एवढ्यासाठी द्यायचं होतं तुम्हाला. आपण काही गोष्टीच्या संपर्कात असतो पण कनेक्ट नसतो. काही माणसांच्या संपर्कात तुम्हाला राहावं लागते, पण त्यांच्यासोबत तुम्ही सकारात्मक कनेक्ट नसता. असला तर कधी कधी नकारात्मक कनेक्ट असता, कधी कधी काही नाही, नकारात्मक नाही, सकारात्मक नाही. दगडाच्या सहवासात राहावं तसं काही जणांच्या सहवासात तुम्ही राहता. त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला ऊर्जा नाही देऊ शकत, प्रोत्साहन देऊ शकत नाही. प्रेम, जिथे तुम्हाला प्रेम मिळत नाही, अशा माणसाच्या सहवासात असाल तर तुम्हाला जे प्रेम देत नाहीत, जे तुम्हाला सन्मान देत नाहीत, असं समजा की ज्या सहवासात तुम्ही आहात आणि ज्या व्यक्तीच्या सहवासात ती व्यक्ती तुम्हाला सन्मान देत नाही, तुम्हाला ती व्यक्ती प्रेम देत नाही, किंवा मी तुझ्या सोबत आहे असा त्या व्यक्तीचा तुम्हाला आधार वाटत नाही. हा माणूस आपल्या पाठीशी राहू शकतो, हा माणूस सुखादुःखात धावून येऊ शकतो. अशी किती माणसं आहेत. आणि अशा माणसाचं तुम्हाला मी कुठल्याही परिस्थितीत तुझ्या सोबत आहे अशी म्हणणारी तुमच्या आयुष्यात किती माणसं आहेत. आणि त्यावर तुमचा किती विश्वास आहे. कनेक्ट तुम्ही पण, तो आहे तुमच्यासोबत कनेक्ट, पण तुम्ही त्याच्यासोबत कनेक्ट असणं गरजेचं आहे. कनेक्शन हे दुतर्फी पाहिजे, तर त्याचे फायदे जास्त होत असतात. तर मी तुम्हाला सांगत होतो की तुमची, आता उदाहरणात एक उदाहरण, शास्त्रीय संगीत आहे. आता शास्त्रीय संगीत ज्यांना कळतं, म्हणजे कनेक्ट होण्यासाठी ते कळलं पण पाहिजे ना, कुठं कनेक्ट झालं पाहिजे, ते कळलं पाहिजे. कनेक्टिव्हिटी होण्यासाठी ते कळणं एक अनेक महत्त्वाचा घटक आहे. त्याला ताल, लय, सूर, नाद हे कळलं पाहिजे ना. याचं हे जर ते कळत नसेल तर तुम्ही त्या शास्त्रीय संगीताच्या संपर्कात आहात पण तुम्ही कनेक्ट नाहीत. बघा, शंकररावजी चव्हाण साहेब आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ
शास्त्रीय संगीताची मैफिल दरवर्षी फार मोठा कार्यक्रम नांदेडला होत असतो श्री शारदा भुवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने. मला हे उदाहरण यासाठी द्यायचे, ज्यांना हे शास्त्रीय संगीत कळते ती माणसं इतके मस्त असे डुलतात, वा वा, इतके मग्न होतात, ते ध्यान समाधीत जातात. काही लोक तर त्यांना जगाचा विसर पडलेला असतो. शंकरराव चव्हाण साहेब सुद्धा ह्या सगळ्या धावपळीच्या युगातून अशा काही गोष्टी शास्त्रीय संगीतांची त्यांना फार आवड, त्यामुळे ते रिलीफ त्यांना मिळायची. त्यामुळे ते संगीत नाटक असेल, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असतील, या गोष्टीचा ते मन लावून आस्वाद घ्यायचे. नांदेड असो, दिल्ली असो, मुंबईला असताना हेच थोडा वेळ काढून मला ही गोष्ट यासाठी सांगायची होती की जी गोष्ट आपल्याला कळते त्या गोष्टीसोबत आपण कनेक्ट होतो. ज्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व कळते त्या गोष्टीसाठी आपण कनेक्ट होतो, आणि ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान आहे त्या गोष्टीसाठी पण आपण कनेक्ट होतो. ही कनेक्टिव्हिटी म्हणजे हे कनेक्शन, ही जोडणी चांगल्या गोष्टीशी ठेवा, तुम्ही आनंदी होऊ शकता. आता काही काही गोष्टी अशा असतात की तो माणूस खूप चांगला असतो, पण त्याच्याविषयीचे तुमच्या मनात जर पूर्वग्रह दूषितपणाच असेल, हा या जातीचा आहे, या धर्माचा आहे, हा या भाषेचा आहे, या प्रदेशाचा आहे, किंवा हा माणूस बद्दल काहीतरी तुम्ही चुकीचं ऐकलेलं असते, जे त्याचा द्वेष करणारी माणसं तुम्हाला काहीतरी सांगतात, आणि मग तुम्ही तेच खरं म्हणून बसता, आणि मग त्या व्यक्तीसोबत तुम्ही कनेक्ट होत नाही त्या पूर्वग्रह दूषितपणामुळे. आणि कनेक्ट न झाल्यामुळे त्या व्यक्तीपासून मिळणारा जो प्रोत्साहन आहे, प्रेम आहे, त्याच्याकडून मिळणारा जो आनंद आहे तो तुम्हाला मिळत नाही. म्हणजे पूर्वग्रह दूषितपणा हा कनेक्टिव्हिटी मधला महत्त्वाचा अडथळा आहे. म्हणून तुम्ही काय पाहिलंय, तुम्ही काय अनुभवलंय, त्यानुसार माणसाचं मूल्यमापन करायला शिका. त्याच्यासाठी कनेक्टिव्हिटी शोधा, लोकांच्या सांगण्यावरून नाही. लक्षात आलं? एखाद्या व्यक्तीने एखाद्याच्या थोबाडीत मारलाय, त्याने चुकीचं वागलं म्हणून मारलंय, ते तुम्हाला थोडंच मारत आहे. तुम्हाला वाटतं त्याने मलाही मारायला वाटते, मग तुम्ही दूर राहता. असं नाही. त्याचं ते परिस्थिती वेगळी, त्याची ते त्याचं माणूस क्रियेला प्रतिक्रिया देत असते. त्याची क्रिया चुकीची असेल, याने चुकीची क्रिया केलेली आहे, असं त्याचा अर्थ असतो. तुम्ही ते अर्थ घेऊ नका. तर मला सांगायचं या निमित्तानं ते आपण कनेक्ट असं जर पूर्वग्रह दूषित असेल, किंवा काही विषयाबद्दल आपल्याला त्या अशाच गोष्टीमुळे संशय पण निर्माण होतो. काही व्यक्तीविषयी आपल्या मनात विनाकारण संशय असतो. हा संशय तुम्हाला कनेक्ट होऊ देत नाही. पण ही कनेक्टिव्हिटी जरी झाली तर ती नकारात्मक कनेक्टिव्हिटी होती. त्याच्याकडे बघलं की तुम्ही जुळल्या जाता, पण नकारात्मक पद्धतीने जुळल्या जाता. ते बघले की तुम्ही काही माणसं मला सांगतात, सर अमुक अमुक माणूस आहे, तर त्याचं मला बघलं की तळपायाची आग मस्तकाला चालली बघा, काय करू, असं काल मला एकाने प्रश्न विचारला. तू त्याच्या दुर्गुणावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. तू त्याच्याबद्दलचा चुकीच्या कल्पना तयार केला असेल, त्या कल्पना तुझ्या त्या आड येत आहेत, कनेक्ट होऊ देत नाही तुला सकारात्मक. एक चुकीच्या कल्पना तयार केलात, संशय तयार केलात, तुझ्या मनात त्याच्याविषयी सुडाची भावना आहे, संशय आहे, असे सगळे निगेटिव्हिटी झाले. त्यामुळे ते तसं होते. त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. तू त्रास करून घेत राहा किती आयुष्य मरेपर्यंत, त्याला काय प्रॉब्लेम, तो स्थिर आहे. तू ते द्वेष करतोस हे सुद्धा ते कदाचित त्याला माहित नाही. म्हटलं मी तू त्यात असताना मजेत आहे तो, आणि तुम्ही तळफळाट करून घेऊन काय करायला लागलं, त्याला अर्थ नाही. हे आपण आत्मघातकी धोरण आहे. तर एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार असतील, नकारात्मक भावना असेल, म्हणजे नकारात्मक भावना काय, द्वेष, मत्सर, चीड, संताप, राग, भय, असं जर त्या व्यक्तीविषयी आपण त्या व्यक्तीसोबत कनेक्ट होऊ शकत नाही. नातं कोणते असू दे, काही व्यक्तीसोबत तुम्ही कनेक्ट नाही होऊ शकत. असं नकारात्मक भाव बाळगून असाल तुम्ही, तर त्या व्यक्तीविषयी चांगले मत नसतील तुमचे, नाही कनेक्ट होऊ शकाल तुम्ही. त्या व्यक्तीबद्दलच्या जर तुमच्या कल्पना वाईट असतील
तर नाही ना. आणि याचा आणि तुम्ही सकारात्मक पद्धतीनं कनेक्ट होत नाही आणि होता ते नकारात्मक पद्धतीनं कनेक्ट होता. म्हणजे आता काही व्यक्तीविषयी तुम्हाला काय पण वाटत नाही, रागही वाटत नाही, प्रेम वाटत, मग हे तटस्थता आहे. याच्यामुळे तुम्हाला फायदाही होत नाही, तोटाही होत नाही. हा एक भाग असते. काही बाबी आहेत की तुम्हाला त्याच्यासोबत तुम्ही कनेक्टच होत नाही. काही सकारात्मक कनेक्ट होत नाही ना, त्याचा त्रासही होत नाही, फायदा होत नाही. याला तटस्थ राहणं असं म्हणतात. आणि काही जणांसोबत तुम्ही सकारात्मक कनेक्ट होता, तिथं तुम्हाला आनंद, प्रेम, उत्साह, असं वाटते, मन मोकळं वाटते. ते मनी वसे त्याचे आवडे उत्तर समाचार घ्यावा असे वाटे. मनी वसे त्याचे आवडे उत्तर समाचार घ्यावा ऐसे वाटे. आता जो व्यक्ती तुमच्या मनात बसलेला आहे, त्या व्यक्तीसोबत तुम्ही काय आहात? सकारात्मक कनेक्ट आहात. मग त्या व्यक्तीला भेटावं वाटते, बोलावं वाटते, दिसलं की आनंद वाटते. ही सकारात्मक कनेक्टिव्हिटी. आणि ही कनेक्टिव्हिटी जर एकतर्फी असेल तर तेवढा आनंद वाटणार नाही. पण ती व्यक्ती तुम्हाला जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत असेल तर तुमची ही जुळणी अधिक घट्ट होते. आणि मग तुम्हाला मी अजून एक सांगत होतो संशयाच्या बद्दल. संशय असा असेल तुमचा एखाद्या व्यक्तीस, तुम्ही नाही कनेक्ट होत. तुम्हाला जर त्या व्यक्तीबद्दल भय वाटेल, हा माणूस पुढे गेला, मोठा झाला तर माझं कसं होईल उद्या, मला पुढं काय, माझं भवितव्य नाही या व्यक्ती मोठा झाला, असं वाटत असेल ना, असा जर संशय असेल तुमच्या मनात, तर तुम्ही नाही कनेक्ट होऊ शकेल त्या व्यक्तीसोबत. मग त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना येतील आणि तो व्यक्ती तुम्हाला माझ्याच विरोधात बोलायला असं तो वाटत राहील, माझ्याच विरोधात काहीतरी करायला की काय वाटत राहील, माझ्या पदाला काही धोका आहे काय असं वाटत राहील तुम्हाला. आणि असं वाटणं हे तुम्ही निगेटिव्ह कनेक्ट होण्याचा तो भाग आहे. म्हणून कुठल्याही व्यक्तीविषयी तुम्ही असं जर, हे दुबळेपणाचं लक्षण आहे, तर ही कनेक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची, निर्मळ निखळ मनानं आपण जर राहू लागलो, वागू लागलो, बोलू लागलो, ही चांगली. जी माणसं जास्त संतांसोबत जास्त लोक कनेक्ट राहतात, कारण तो लोकांकडे बघताना प्रेमानं बघतो, आशीर्वाद देतो, त्याच्या मनामधल्या सद्भावना तो बाहेर फेकत असतो. त्याच्या मनातल्या सत्कल्पना, सद्विचार, आणि हे ज्या विचाराचे तरंग असतात ते लक्षात ठेवा. विचार तुम्ही ज्या एखाद्या रूममध्ये तुम्ही सातत्यानं सकारात्मक बोलता, ती विचारानं भारावलेली रूम राहते. पॉझिटिव्ह तरंग निर्माण होतात तिथं, आणि त्या रूममध्ये गेले की तुम्हाला फ्रेश सकारात्मक वाटतं. तिथं स्वच्छता सुद्धा सकारात्मकता वाढायला मदत करते, आणि तिथं गेले की छान वाटते तुम्हाला. बघा तुम्ही, कारण तिथे एनर्जी तयार झाली, आणि तुम्ही एनर्जीच्या कनेक्ट झालात तर तुमच्यात एनर्जी येते. निसर्गाचा नियम आहे. तुम्ही एनर्जीच्या सहवासात कनेक्ट झालात तर ती एनर्जी येणार. तुम्ही जिथं काहीच एनर्जी नाही आणि आहे ती नकारात्मक एनर्जी आहे, तिथं कनेक्ट झाला तर तुम्हाला ऊर्जावान वाटत नाही. काही व्यक्तीला भेटले कसं ऊर्जावान वाटते. एखाद्या व्यक्तीनं अतिशय सकारात्मक विचारानं वागणाऱ्या, आणि तुम्ही ज्याच्यावर विलक्षण प्रेम करता आणि तो सकारात्मक तुमच्यावर विलक्षण प्रेम करतो, त्याने तुमच्या पाठीवर हात जर ठेवला प्रेमाचा, तर तुम्हाला हत्तीचं बळ आल्यासारखं वाटतं. मग तुम्ही काही करायला तयार होता. ही जी कनेक्टिव्हिटीचं बळ आहे, एखाद्या व्यक्तीनं पाठीवर थाप ठेवली आणि मी तुझ्यासोबत आहे, काळजी करू नको, जर असा ऊर्जा घे, तेव्हा त्या माणसामध्ये हत्तीचं बळ संचारते. ही कनेक्टिव्हिटीचं सामर्थ्य आहे मित्र. दुसरी गोष्ट, माणूस कनेक्ट होतो तेव्हाच जेव्हा ती गोष्ट महत्त्वाची आहे, अतिशय महत्त्वाची आहे. मग ती व्यक्ती असेल, वस्तू असेल, वास्तू असेल, तुम्ही चांगलं सकारात्मक कनेक्ट होऊ शकता. ती महत्त्वाची वाटली की कनेक्ट होता. एक गोष्ट सांगतो तुम्हाला यामध्ये. काय झालं, एक प्रधान होता, राजा आणि प्रधान. गोष्ट म्हणून बघा, कुठं झाली काय नाही, मला इतिहास नका विचारू.
ती गोष्ट म्हणजे गोष्ट असते, त्याला पुरावे नसते. तर ते त्याचा जो अर्थ असतो, मतिता अर्थ असतो, त्यातला जो बोध असतो तो खरा असतो. मग एक राजा होता, एक प्रधान होता. पण राजाच्या मनामध्ये प्रधानाविषयी काहीतरी संशय निर्माण झाला. आणि राजा काही चांगल्या नजरेनं बघत नाही. आणि चांगल्या नजरेनं बघत नाही असं प्रधानाला वाटलं आणि प्रधान डिप्रेशनमध्ये गेला. कारण राजाकडून त्याला जी ऊर्जा मिळायची, पण आता त्याला असं वाटलं आता राजा आपला राहिलाच नाही. मग त्याच्या मनामध्ये जे राजा आपला राहिला नाही आणि का असं झालं ही चिंता सुद्धा तुम्हाला डिस्कनेक्ट करते. भय डिस्कनेक्ट करते, तुम्हाला संशय डिस्कनेक्ट करते, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना डिस्कनेक्ट करतात. तो डिस्कनेक्ट झाला राजापासून. आणि त्याला त्या राजाच्या बळावर जी ऊर्जा होती त्याची, ती ऊर्जा खतम झाली. मग आता हे राजासोबत कनेक्शन जुळावं, याच कसं जुळेल याच्याच तो विचारामध्ये होता. आणि राजाच्या मनात आले हा माणूस आपल्यासाठी उपयोगाचाच नाही. राजाने त्याला दूर केलं. कारण मोठी जे असतात सत्ता महत्वाकांक्षी माणसं असतात, सत्तेमध्ये जे महत्वाकांक्षी माणसं असतात ते उपयोगीच माणसं सोबत ठेवतात. याचा काही उपयोग नाही, त्याला कट डिलीट, याला उपयोग नाही, याचा डिलीट, मायनस करून टाकून देतात. त्या राजाला वाटलं हा आपल्या उपयोगाचा नाही, मायनस. पण हा प्रधान अस्वस्थ झाला. एका व्यक्तीकडे गेला, ज्या व्यक्तीवर राजाची श्रद्धा होती. राजा त्याचा शब्द मानायचा, कारण राजा त्याच्यासोबत कनेक्ट होता. आणि तो जो ज्योतिषी होता, राजाचा ज्योतिषावर विश्वास होता. ते एकमेकाला खूप मानायचे. त्याचा शब्द म्हणजे अंतिम असं होतं. प्रधानाला हे सगळं माहीत होतं. प्रधानाने ही आपली समस्या त्या ज्योतिषाकडे टाकली. ज्योतिषी महाराज, असं बघा, मला याच्यातून हे कनेक्ट करून देता येईल का? नक्की करू, कारण तू चांगला माणूस आहेस, काय हरकत नाही, तुझं काही नाही, ठीक आहे म्हणलं. काहीतरी संशय निर्माण करून दिले असतील, काहीतरी झालं असेल, डिस्कनेक्ट झाला, कनेक्ट करून देतो. मग एकदा तू काही काळजी नको करू. मग हा ज्योतिषी स्वतःहून राजाकडे गेला. राजाने विचारलं, हो ज्योतिषी महाराज, मी बोलवलं, तुम्ही स्वतःच्या पायाने आलात, मी तुम्हाला गाडी घोडे पाठवले असते. आणि मग राजाने नमस्कार केला. राजा त्याला मानत होता, गुरुच मानत होता एका अर्थाने. नाही, आपल्या आज्ञेची, आपल्या बोलवण्याची वाट पाहण्या इतकी वेळ नव्हती माझ्याकडे, आणि येणं अतिशय गरजेचं होतं. असं काय एवढं अप्रित? होय, अप्रितच, अतिशय घटना वाईटच आहे ती. असं काय झालं? काही नाही, तुमचं जीवन एका व्यक्तीवर अवलंबून आहे. तो ज्या दिवशी मरेल त्या दिवशी तुम्ही संपलेला असाल. त्या व्यक्तीवर तुम्हाला, त्या व्यक्तीला जवळ करावं लागेल, त्या व्यक्तीला प्रेम द्यावं लागेल तुम्हाला, कारण तुमचा मृत्यू त्याच्यावर अवलंबून आहे. त्यानं मेलं की तुम्ही मरणार, त्याला संरक्षण द्यावं लागेल. मग राजाला वाटलं, अरे हो, मग कोण आहे तो व्यक्ती? तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसो, तुमचा तो प्रधान आहे, ज्याने मग त्याचे पॉझिटिव्ह गुण सांगितले. खूप बोलवा त्यांना. प्रधानाला बोलवण्यात आलं. माना असं बोलवावं लागेल म्हणून सांगितलं ज्योतिषाने. असं नाही, सन्मानपूर्वक पत्र द्या. राजा आज्ञा देण्यात आली, त्याला वडेवर आणण्यात आलं सन्मानपूर्वक, आणि त्या ठिकाणी त्याला बसवण्यात आलं, प्रधानाच्या ठिकाणी. आता आम्ही स्वस्थ झालो, शांत राहा. ज्योतिषी महाराज काही जेवण वगैरे? नाही, मला फक्त यावेळी एवढंच एक सांगायचं होतं, मी आता येणार नाही, कधीतरी पुन्हा येईल.
म्हणून ज्योतिषी गेला. महाराज पुन्हा कनेक्ट राहिले आणि स्वतःची जितकी काळजी घ्यायची तितकीच तर प्रधानाची पूर्वीपेक्षा जास्त घेऊ लागले. कनेक्ट झाले पुन्हा. त्याच्या मनातला संशय दूर झाला, सगळं सहज झालं, आता महत्वाचं वाटू लागलं. मला ही गोष्ट यासाठी सांगितली या निमित्त, तुम्हाला जी गोष्ट महत्वाची वाटते तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी कनेक्ट व्हा. ती कनेक्ट व्हा. एखादी व्यक्ती सोबत माणसं डिस्कनेक्ट राहतात, त्याला बोलत नाही, पण तो एखादं कॉलेज सोडून चाललाय किंवा एखादं गाव सोडून चाललाय आणि मग त्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयीच्या काही कृतज्ञता जागा होतात आणि ते कनेक्ट होतात. आणि मेल्यानंतर लई कनेक्ट होतात. मग अश्रू येतात ढाळायला. अरे या माणसाने आपल्यावर उपकार केले होते, गेला माणूस. असो उगाच आपण संशय, आपण उगाच दुरावा ठेवून राहिलो, डिस्कनेक्ट जर राहिलो असं त्यांना वाटत राहतं. म्हणून बरेच जण म्हणतात ना, माणसाला मेल्यानंतर किंमत कळते. म्हणजे मेल्यानंतर कनेक्ट होतात, मग ते हातातच नसतो, तर भावनेनं कनेक्ट होतात. तर मित्र, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल, हे झालं बाह्य गोष्टीशी कनेक्ट. तुम्हाला तुमच्या सोबत कनेक्ट राहायचं आहे. काही माणसं स्वतःसोबत सुद्धा कनेक्ट नाहीत. आता स्वतःसोबत कनेक्ट कसं व्हायचं याबद्दलचे काही महत्वाचे तत्व मी तुम्हाला सांगणार. तुम्ही जर स्वतःसोबत कनेक्ट व्हायचं असेल तर योग साधना तुम्हाला उपकारक आहे. योग साधना जर तुम्ही केला तर मग या बाह्य गोष्टीच्या कनेक्टिव्हिटीवर तुमचा आनंद अवलंबून राहणार नाही, तुमचा उत्साह अवलंबून राहणार नाही. तुमचा आनंद, तुमचं सुख, तुमचं समाधान, तुमची प्रसन्नता ही तुमच्या आंतरिक कनेक्टिव्हिटीवर राहील, जी की आध्यात्मिक संतांची असते. ती